मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण इथं छान असा एक पदार्थ बघतोय. मी इथं तांदूळ 3 वाट्या, वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे मी 3 वाट्या, आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मी. हे दोन्ही आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे वाडा कोलम होता, मी तो घेतलेला आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. त्यात डाळसुद्धा मी त्यातच घातलेली आहे. दोन्ही एकत्र आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यावर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता आपण पुढे बघूया काय करायचं ते. इथे मी गॅस चालू केलेला आहे. कुकर गरम करायला ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. यावरती आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आपली गरम मसाला पावडर असते ती घालून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने खिचडी तयार होते. जास्त वेळ पण लागत नाही. मोजक्या 10 मिनिटात आपल्याला ही खिचडी तयार होऊन जाते. तर खडे मसालेसुद्धा मी घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. दालचिनी आणि तमालपत्री. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. आता याच्यावर आपण लाल तिखटसुद्धा घालणार आहोत. काश्मीरी लाल तिखट. थोडीशी हळद, जिरा पावडर, इथे मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता खडे मसाले घालून घ्यायचे आपल्याला. तमालपत्र 2 ते 3 तमालपत्र, त्याच्यावर आपल्याला आता धुतलेला तांदूळ त्याच्यावर टाकायचं. डाळ आणि तांदूळ जे धुतलेलं आहे त्याच्यावर आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, जिरा पावडर, आणि आता आपण मीठसुद्धा त्याच्यावर घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता. आता मी डाळ आणि तांदूळ त्यात मिक्स केलेला आहे. तर आधी आपण छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. तेलाऐवजी मी फोडणीसाठी तेल वापरलेलं आहे. तूप घातलं तरी छान लागतं. तूप आपण नंतर वरून घालणार आहोत ना, त्यामुळं मी तेल घातलेलं आहे. फोडणीवर सुद्धा तूप घातलं तरी छान लागतं. मुलांना पण आवडते. छान अशी खमंग खिचडी लहान मुलांसाठी. आता आपण यात पाणी ॲड करणार आहोत. मी गरम पाणी नाही घेतलं आहे, साधं थंड पाणी घेतलेलं आहे आपलं. गरम पाणी घेतलं तरीही चालेल. आता आपल्याला यात मीठ घालायचं आहे. आता मीठ टाकलेलं आहे. आपण हलवून घेऊ. आता आपण झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. इथे आपली खिचडी तयार होते. थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवते आपली
खिचडी, मुगाची खिचडी कशी तयार झाली आहे ते.